स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड प्रतिष्ठान धिगीवर्य संघासमोर ठेवलं होतं, ज्यांनी हे अतिशय आव्हान अतिशय चांगल्या पद्धतीने पेललं आणि या ठिकाणी या मैदानात पहिला विजय प्राप्त केला. दरम्यान या मैदानात पुन्हा एकदा पुढचा सामना अतिशय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत, झुंजणार आहेत, लढणार आहेत. इथे आपल्याला ही लढत पाहिजे. 40+ सर्व खेळाडू आज या मैदानात षटकारांची चौकारांची आतिषबाजी करतील. त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीमधून एक भेदक मारा करून नक्कीच या ठिकाणी अनेक फलंदाजांना तंबूत परतावतील आणि आज या मैदानात हे सर्व काही रंगताना पाहायला मिळेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. 11 ब्रदर्स भोसरी वर्सेस संडे क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान फलंदाजीला आपण पाहतो या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. मुख्य टोकाला खेळताना आपल्याला पाहायला मिळतील अनिल आणि दुसऱ्या टोकाला खेळताना पाहायला मिळतील ते मुजीब. आणि गोलंदाजीला आपण पाहूया सलामीचे गोलंदाज या ठिकाणी आमंत्रित केले गेले आहेत. कप्तानाने जबाबदारी सोपवलेली आहे. उमेश पाहूया गोलंदाजी करतील. उमेश पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज आहेत. हो, यावेळेला चेंडूला थोडीशी उंची दिली गेली. फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुट वाले पंच केला. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. कोणती धाव नाहीये. सुरुवात थोडी संत आहे. अंदाज घेतला जातोय नक्कीच कोणत्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. 6 षटकांचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये आपण पाहतो नक्कीच आपण पाहूया. आता मात्र मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतील ते मुजीब. थोडस फ्रंट फुटवर आले होते, फुटवर्क केलं होतं. फटका माझा प्रयत्न होता उजव्या अशी थोडासा बाहेर चेंडू बाचकडे लागते. इथे मात्र चेंडू जातोय यष्टीच्या हातामध्ये आणि हा पहिला झटका इथे मात्र नक्कीच मुजीबच्या माध्यमातून मिळतोय. नक्कीच सुरुवात जबरदस्त झालेली पाहायला मिळते. इतक्या जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची नवीन फलंदाज सुभाष आपल्याला पाहायला मिळत आहेत, मैदानात उतरलेले आहेत. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. नक्कीच 11 ब्रदर्स संघाकडनं सलामीचा गोलंदाज होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलं जातंय, जखडून ठेवलं जातंय. इथे एक चांगली गोलंदाजी, भेदक मारा केला जातोय. सुरुवात पुन्हा एकदा पाहूया. पहिलं षटक प्रगतीपथावरती उमेशच्या माध्यमातून सामना करेल सुभाष. इथे नवीन फलंदाज मैदानात खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना यावेळेला आल्या मोठा फटका, आक्रमक फटका सजवलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र झेल बाद, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि दुसरा झटका मिळेल इथे नक्कीच संडे क्रिकेट क्लब संघाला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसर आहे. मात्र कुठेही आपण हरून जायचं नाहीये. अजूनही भरपूर वेळ आणि भरपूर चेंडू शिल्लक आहेत. एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचा इथे एक टास घेऊन मैदानात. हो, यावेळेला चेंडू जाऊन दिलेला आहे. खतरा या ठिकाणी नक्कीच घेतलेला नाहीये. कोणती रिस्क घ्यायची नाहीये. या ठिकाणी आपण पाहतो तर 40+ राहुल भैया साठे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 40+ जनक राहुल भैया साठे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कराडी चषक 2025 मध्ये त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष हार्दिक 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 स्वागत. मैदानात वळूया. आपण पाहिलं असेल आता एक निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. नक्की थोडंसं या ठिकाणी आपण पाहतो तर प्रेशर जे आहे, दबाव जो आहे नक्कीच फलंदाजी करण्या संघावरती आलेला आहे. परंतु हा दबाव कुठेतरी
एखाद्या फटक्याने नक्कीच आपण झाडून काढू शकतो, पुसून काढू शकतो. यावेळेला एक मोठा फटका खेळलेला आहे. यावेळेला मात्र सुरुवात ओ हो हो, इथे मात्र थोडासा फिटनेसचा अभाव. कार्पेट शॉट, चेंडू जाईल. इथे मात्र नक्कीच 4 धावा, पंचांचा इशारा. सुरुवात थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली. इथे थोडंसं या ठिकाणी पाहतो तर गती वाढली, वेग वाढला. एक फटका थोडासा या ठिकाणी गणित बदलवू शकतो. आणि मात्र पाहूया, एक षटकाचा खेळ संपतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 5 धावा. सुरुवात थोडीशी आपण पाहतो संत आहे, मात्र नक्कीच अजूनही आपल्याकडे संधी आहे. 5 षटकांचा खेळ अजूनही आपल्या शिल्लक आहे कोट्यातला. नक्कीच या 5 षटकामध्ये एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी हा प्रयत्न हा करावा लागेल. कारण आपण मैदानात आहोत आणि मैदानात आणि युद्धात हारणे हे कधी आपण स्वीकारत नाही. आपल्याला जिंकावंच लागतं. नक्कीच तो ईश्वर कदाचित देईल मला जेव्हा त्याच्या मनात येईल. तो ईश्वर नक्कीच देईल मला जेव्हा माझ्या मनात येईल. इथे आपल्या मनात येणं गरजेचं आहे. आपल्याला कुठेतरी एक नक्कीच हिरो व्हायचं असेल तर एक मोठी खेळी करावी लागेल, एक मोठी भागीदारी करण्याची गरज आहे. पाहूया मैदानात पुन्हा एकदा खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना अरुण आणि अनिल. अनिल आपण पाहतो सलामीचे फलंदाज आहेत. नक्कीच आपल्या खांद्यावरती धुरा घेऊन या ठिकाणी मैदानात लढत देताना पाहायला मिळतात. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला डावकुरा फलंदाज अरुण, त्याची साथ देत आहेत ते अनिल. यावेळेला फटका सजवलेला आहे, हलक्या तरी फटका खेळलेला आहे नक्की मिड विकेटला. फलंदाज मात्र जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी फंबल होताना चेंडूची उंची आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करता आलेलं नाहीये. चेंडू जाई सीमा पार, चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होते. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच अनिल जाणतात आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर थोडंसं आक्रमक नक्कीच व्हावं लागेल. डावकुरा फलंदाज आपल्या नक्कीच थोडासा या ठिकाणी आपला ऍडव्हान्टेज आपला वापर करताना पाहायला मिळतोय. गती कमी होती, वेग कमी होता. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू एकसारखा टाकणं हे थोडंसं गोलंदाजासाठी धोकादायक असतं. इथं व्हेरिएशन खूप महत्वाचे असतात. 6 चेंडू आहेत, 6 पद्धतीने टाकण्याचा जर जो गोलंदाज जाणतो तो नक्कीच इथे फलंदाजावरती हावी होऊ शकतो. इथे मात्र त्याच पद्धतीने चेंडूची गती कमी केली, वेग कमी केला, अचूक टप्प्यावरती मारा. चेंडू मात्र इथे पाहतो आपण डॉट चेंडू. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द फटका सजवण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आक्रमक होत आहेत मात्र चेंडू काही गवसत नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकलं जातंय ते नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी महेशच्या माध्यमातून. महेश गती कमी आहे, वेग कमी आहे, फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन झोन चेंडू जातोय आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत खरपडत गेलेला चौकार. आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा सीमारेषा भेदून गेला आरपार. फाईन लेगला एक चौकार पाहिला. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेशच्या माध्यमातून टाकला जाईल. सामना करतील ते अनिल. यावेळेला मात्र आपण पाहतो तर थोडा आगळ्या वेगळ्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंप कव्हर केले गेले होते. एसटीला पूर्णपणे या ठिकाणी कव्हर केलं गेलं होतं. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक सज्जन प्रयत्न फसतोय, प्रयत्न हणून पाडला जातोय. नक्कीच आपण पाहतो त्या ठिकाणी महेशच्या माध्यमातून. टॉस चेंडू आहे. यावेळेला फटका लगावलेला आहे. पाठलाग केला जातोय चेंडूचा. पाहूया काय होईल. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सीमा पार, चौकार, 4 धावा. नक्कीच वेट अँड वॉच करणं फार गरजेचं असतं. वेट अँड वॉच अँड वंडर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. अगदी त्या पद्धतीने आपण पाहतो तर वाट पाहावी लागते आपल्याला काही चेंडूंची. आणि वाट पाहिली की आपल्याला चेंडूंची वाट सुद्धा लावता येते. आणि इथे आपण पाहिलं असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं असेल 5 धावा धावफलकावरती होत्या.
मात्र दुसरा षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. एक जबरदस्त खेळी, जबरदस्त प्रहार आपण पाहतो. या ठिकाणी नक्कीच प्रत्येक षटकामागे गणित बदलू शकतात आणि हे गणित बदलण्याचं सामर्थ्य इथे फलंदाजांमध्ये असणं गरजेचं असतं आणि ते सामर्थ्य आहे. म्हणून आज हे फलंदाज कराडी चषक 2025 मध्ये आपल्याला मैदानात आपल्या फलंदाजीने इथे सर्व प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच मैदानात वळूया. पुन्हा एकदा 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी जो बदल झालेला आहे. 2 गडी बाद 17 धावा. तिसरा षटक कप्तान कोणावरती जबाबदारी सोपवतील इथे मात्र आपल्याला पाहायचंय. मला वाटतं उमेश पुन्हा एकदा गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलेलं आहे. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक उमेशच्या माध्यमातून टाकलं जाईल. फलंदाजीला आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच अरुण फारसं काही मोठी धावसंख्या नक्कीच अरुणच्या माध्यमातून उभी होताना पाहायला मिळाली नाही. संघर्ष मात्र पाहायला मिळाला. मात्र नक्कीच अनिलला मात्र चांगली साथ दिली जाते अरुणच्या माध्यमातून. अरुण आणि अनिल ही जोडी मैदानात आहे. एक मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे आणि एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर नक्कीच आक्रमक फलंदाजी सुद्धा होणं गरजेचं आहे. उमेश टू पुन्हा एकदा अरुण. यावेळेला आपण पाहतो तर ओव्हरपिच चेंडू होता, फटका खेळून काढलेला आहे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या दरम्यान निश्चित मिळतील. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 गडी बाद 19 धावा. या 19 धावा धावफलकावरती आपल्याला सजवलेला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पाहतो अनिलने 7 चेंडू सामना करत 13 धावा आपल्या धावफलकावरती इथे जोडल्या गेलेल्या आहेत आणि मात्र अरुणने मात्र 4 चेंडूमध्ये 6 धावा आपल्या धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न फ्रंट फुटवर्क केलं गेलेलं आहे. फटका सजवला गेलेला आहे. फारसा मोठा फटका सजवला आणि आपण पाहतो तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर होती. क्षेत्ररक्षक सज्ज होता. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र या दरम्यान एक चोरटी धाव निश्चित घेतली जाते. या एका धावेने धावफलकावरती बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. संघर्ष होताना पाहायला मिळतोय. नक्कीच अरुण साथ देत आहेत अनिलला. अनिल मात्र इथे थोडेसे आक्रमक खेळत आहेत. डावखुरे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण जबरदस्त सजवलेलं पाहायला मिळतंय. आपण पाहतो तिथे डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, त्याचबरोबर पाहतो तर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, गली. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतंय. आणि नक्कीच मला वाटतं डीप स्क्वेअर लेगला जो खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय, माफ करा शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे खेळाडू पाहायला मिळतोय. वय वर्ष 55. यावेळेला फटका नक्की डीप स्क्वेअर लेगला ज्यांचं नाव घेतलं गेलं, ज्यांचं वय 55 तिथेच मात्र चेंडू टोलवला गेला. इथे एक धाव निश्चित मिळेल. जसं आपण म्हणतो हिंदीमध्ये कहावत आहे, उमर 55 दिल बचपन. अगदी तेच आपल्याला उदाहरण इथे आपल्याला आज मैदानात नक्कीच पाहायला मिळतील. 40+ वयाला हरवणारी माणसं इथे मैदानात खेळताना पाहायला मिळतील. ज्यांनी वयावरती मात करून मैदान सोडलेलं नाहीये, क्रिकेटचा वेळ सोडलेला नाहीये, असे खेळाडू मैदानात आज खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने पुल केलेला चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू जातोय. सीमा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच एक चांगला खेळ मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडस गचा क्षेत्ररक्षण या वेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळते. नशिबाची साथ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा. 2 गडी बाद 29 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 40+ सर्व खेळाडू मैदानात इथे मात्र नक्कीच मनोरंजन करतात प्रेक्षकांचं. इथे मात्र 29 धावा 2 गडी बाद. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ज्याचा पुरेपूर फायदा आज नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेले आहेत. नक्कीच अरुण, नशिबाची साथ इथे मात्र अरुणच्या बाजूने. मोठा फटका खेळायला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे. पाहूया काय होईल. इथे मात्र उंचीवरती इथे आपण पाहतो चेंडू येताना पाहायला मिळाला. कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू प्रवास करत होता. क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा निश्चित मिळतील. या 2 धावांनी धावफलक इथे सजवताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 31 धावा.
31 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी प्रवास सुरू झालेला आहे. संघर्ष सुरू होता, मात्र त्याला थोडंसं या ठिकाणी भेद दिला, नक्की छेद दिला. या ठिकाणी आपण पाहतो अनिलने एक चांगली खेळी केली. दुसऱ्या षटकामध्ये काही चौकार लगावले, तिसऱ्या षटकामध्ये काही चौकार लगावले. पहिल्या षटका समाप्तीनंतर आपण पाहतो 5 धावांवरती खेळ थांबला होता. 2 विकेट्स गेल्या होत्या. अतिशय दयनीय अवस्था होती संघाची. मात्र अशा परिस्थितीत तारून नेलं गेलं आपल्या संघाला कुठेतरी. नक्कीच आपली जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन अनिलने एक चांगली खेळी केली आणि आता मात्र परिस्थिती अशी आहे, नक्कीच या ठिकाणी 2 गडी बाद 31 धावा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढच्या 3 षटकामध्ये इथे काय जादू होईल. चौथं षटक घेऊन आलेले आहेत. आपण पाहूया अमित टू अनिल. हो, यावेळेला आपण पाहिला असेल ओव्हरपिच चेंडू आहे, बॅकफुटवरून खेळून काढलेला चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू प्रवास करेल. इथे मात्र कोणती संधी नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज नाहीये. क्षेत्ररक्षक प्रेक्षक होतील. चेंडू जाईल सीमा पार. चौकार, छत्रपतीचा छावा आणि या बॅट मधून निघाल्या 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. सुरुवात यावेळेला आपण पाहतो जबरदस्त फटका, दर्जेदार फटका, आंतरराष्ट्रीय दर्जा असं म्हणावं लागेल या फटक्याला. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. 2 गडी बाद 39 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन आपण पाहतो तर स्टंप कव्हर केलेले आहेत, फटका लगावलेला आहे. चेंडू मात्र जातोय. आपण पाहतो त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव या दरम्यान निश्चित मिळेल. ह्या एका धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 40, माफ करा 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 41 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आक्रमक होणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, याचा खरपूस समाचार घेतला जाईल. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. या 6 धावांनी धावत संख्या मात्र मुसंडी मारताना पाहायला मिळते. 47 धावा. असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी पुढचा चेंडू घेऊन हो, यावेळेला मात्र पाहिलं आपण लेग स्टिक वरचा चेंडू होता. नक्कीच फाईन लेगच्या दिशेने फटका माझा विचार होता. फटका फसतोय. पंचांचा इशारा इथे मात्र लेग बाय स्वरूपात 1 धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्या 48. नक्कीच स्वतःवरती नाराज थोडेसे होताना पाहायला मिळतात अनिल. आपण पाहतो अनिल खेळताना पाहायला मिळतात. 13 चेंडू सामना करत 30 धावांवरती आणि त्यांना साथ देतात ते अरुण 8 चेंडू सामना करत 17 धावांवरती. एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी एक मोठी भागीदारी इथे आपल्याला पाहायला मिळते. ओहो, इथे मात्र पाहतो फुटवर्कचा वापर केला जाईल. चेंडू फटकावलेला आहे. शॉर्ट मिड विकेटवरती क्षेत्ररक्षक तितकं जबरदस्त. ज्या ताकदीने चेंडू फटकावला त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच इथे एका धावेने मात्र नक्कीच आपण पाहतो धावफलकावरती थोडीशी वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 49 धावा. खराडी चषक 2025चा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरा सामना. नक्कीच पाहूया. इथे मात्र थोडंसं वेळेचं बंधन नक्कीच इथे आपल्याला पाळायचंय. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायची, ज्यापैकी आपण पाहतो तर 6 मिनिटं, अवघी 6 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत आणि या 6 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे. तर नक्कीच एक मोठं आव्हान असेल.
5 षटकांचा खेळ आपल्याला 25 मिनिटात पूर्ण करायचा आहे, अन्यथा आपल्याला पॉवर प्लेच्या एका पनिशमेंटला सामोरं जावं लागेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. नक्कीच पाहूया 5वं षटक श्री आपल्या संघासाठी. हो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथे मात्र फटका फासतोय. उजव्या आशिच्या थोडासा बाहेर चेंडू. आपण पाहतो शॉर्ट रनअप आहे. शॉर्ट रनअप ज्यावेळेला फलंदाजी करणारा जर फलंदाज ओळखत असेल तर त्याला नक्कीच इथे खेळायचं कसं, नक्कीच इथे फटकेबाजी कशी करायची पाहायला मिळतंय. नक्कीच इथे मात्र गती कमी जरी असली, वेग कमी जरी असला तरी गोलंदाज नक्कीच हुशार आहेत, चतुर आहेत, टप्पे जाणतात. नक्कीच कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे, फलंदाजाचे वीक पॉइंट्स काय आहेत हे नक्कीच हेरले जाऊ शकतात. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहूया सलग 2 चेंडू ज्या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. फिरकी गोलंदाज आहेत, चेंडूला वळण देण्याची कला कौशल्य जाणतात. ओहो, सलग 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला बांधून ठेवलं जात आहे, जखडून ठेवलं जात आहे. फलंदाजाच्या पायामध्ये इथे बेड्या ठोकल्या जात आहेत, कोणती हालचाल करून दिली जात नाहीये. मोठे मोठे फटके खेळण्याचा विचार नक्कीच फलंदाजाच्या मनात येतोय, प्रयत्नही करतायत, मात्र फसताना पाहायला मिळत आहेत. एक अशी गोलंदाजी नक्कीच जादूबरी गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे, क्या बात आहे. सलग 4 चेंडू. फलंदाज आक्रमक आहेत. नक्कीच आक्रमण ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला नक्कीच कधी कधी आपल्याला अपयश मिळतं. थोडा संयमी असणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू फटकेबाजी करण्यासाठी नाही तर काही 1-2 धावा सुद्धा. यावेळेला मात्र यश मिळतंय, फटका लगावलेला आहे, चेंडू जाईल मिड विकेटला. इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी श्रीची. दरम्यान धावसंख्या 49, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला शिल्लक या ठिकाणी पाहूया. यावेळेला आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफला प्रवेश मात्र सापडत नाहीये. नक्की क्षेत्ररक्षकाला समजलेलं नाहीये चेंडू. दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी आपण पाहतो 5 षटकाचा खेळ संपतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 51 धावा. अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी आहे. एक मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी अजूनही आहे. 6 चेंडू जसं मगाशी म्हटलं असेल, आपण पाहतो त्या ठिकाणी देवाभाऊ यांनी म्हटलं गेलं की 6 चेंडूंमध्ये 6 षटकार सुद्धा लागू शकतात. 6 चेंडूमध्ये 6 विकेट सुद्धा पडू शकतात. 6 चेंडू वाईट स्वरूपात सुद्धा पाहायला मिळू शकतात. शक्यता नक्कीच या ठिकाणी आपण सांगू शकत नाही, कारण अनिश्चित खेळ आहे क्रिकेट. आणि इथे मात्र अनिश्चित खेळ क्रिकेट. आजपर्यंत क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी अंदाज वर्तवलेले आहेत, हे अंदाज फेल ठरण्याचं जर आपण टक्केवारी पाहिली तर 99% अंदाज चुकतात. ज्या दिवशी आपण ठरवून येतो की आपल्याला आज खूप चांगला खेळ करायचा आहे, नेमकं त्याच दिवशीच आपल्याकडनं खेळ होत नाही, असं बऱ्याच खेळाडूच्या बाबतीत घडताना आपण पाहिलं असेल. त्यामुळे ज्याचा दिवस त्याचा खेळ निश्चित होत असतो. दरम्यान वळूया मैदानात. 6वी षटक प्रगतीपथावरती आहे. 6व्या षटकाची सुरुवात नागेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. अनिल साडी. फुलटॉस चेंडू आहे, खरपूस समाचार घेतला जाईल. फुल टू लॉस. मात्र यावेळेला फुल टू लॉस झालेलं आहे फलंदाजाचं. फलंदाजाला तंबूत परतावं लागेल. जबरदस्त झेल आपण पाहिला असेल मिड विकेटला. इथे मात्र आपण पाहतो तर 4 गडी बाद 51 धावा धाव फलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. मात्र इथे जबरदस्त गोल. फुलटॉस चेंडू होता. खरं तर फुलटॉस चेंडू म्हटलं की एक खूप मोठी एक देणगी असते खरं पाहायला गेलं तर फलंदाजासाठी. पण फलंदाजाने त्याचा वापर जर चुकीचा केला तर नक्कीच एक मोठा धोका नक्कीच पत्करावा लागतो, जो आत्ता आपण पाहिला. मिड विकेटला फटका सजवला होता, दूरपर्यंत फटका सजवता आला नाही.
क्षेत्ररक्षकाचा चेंडू हातात विसावला. दरम्यान फलंदाजाला तंबूत परतावं लागलेलं आहे. 4 गडी बाद 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 6व्या षटकातला आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज तंबूत परतलेला नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. नागेश गोलंदाजीला सज्ज आणि सामना करतील ते राहुल. आलेला मोठा फटका खेळलेला आहे. फारसा काही ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळत नाही. हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सुद्धा होत आहे. मात्र या दरम्यान राहुलला एक धाव निश्चित मिळेल. खातं उघडलं गेलेलं राहुलचं. नक्कीच एका धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 52 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज नागेश. सामना करेल सुनील खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. यावेळेला सुनीलच्या बॅटमधून एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. काय होईल? चेंडू जाईल का? इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 56 धावा. धन्यवाद डीजे. नक्की जाऊन पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा सुनीलच्या बॅटमधून एक मोठा प्रहार. कडकड 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 कडकडीत षटकार. 6 धावा. धावसंख्या मुसंडी मारते 4 गडी बाद 62 धावा धाव फलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. चेंडू घेऊन पुन्हा एकदा आक्रमक सुनील. पुन्हा एकदा बॅटने फटका सजवलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू फार सजवता आलेला नाहीये. मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ त्याचा पुरेपूर फायदा घेत 2 धावा रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, हे काय पाहतोय आपण गणित. 3री धाव सुद्धा घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. नक्कीच मात्र सुनीलने नकार दिलेला आहे. धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळते. गणित थोडीशी वेगळी होती. मात्र सुनीलला कॉन्फिडन्स आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुनीलला माहित आहे की आपण मोठी फटकेबाजी करू शकतो. स्वतःवरचा विश्वास नक्कीच इथे दाखवला गेला. पाहूया शेवटचा चेंडू आणि महत्वाचा चेंडू आहे. काय करतील यावेळेला सुनील. फटकाचा सजवला गेलेला आहे. कार्पेट शॉट आपण पाहतो ट्रॅव्हल करतो चेंडू डीप स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. या दरम्यान 2 धावा निश्चित मिळतील. या 2 धावांवरती इथे मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल. मला वाटतं इथे विकेट नक्कीच. ओहो, नक्कीच आपण पाहूया 64 धावा. या 2 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतो तर 66 धावा या ठिकाणी धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. 6 गडी बाद 67 धावांची एक खेळी या ठिकाणी आपण पाहतो तर आव्हान समोर ठेवलेलं आहे. नक्कीच हे आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरावं लागेल आणि या फलंदाजांना इथे मात्र या ठिकाणी पाहतो ते आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच 36 चेंडूंमध्ये 66 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. डीजे
यानंतर आपण पाहतो पुढचा सामना जो खेळवला जाणार आहे आयुष 11 शिवणे विरुद्ध क्रिकेट कट्टा कराडी. दोन्ही संघाचे कप्तान आपल्याला विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. यानंतर होणारा सामना आयुष 11 शिवणे विरुद्ध क्रिकेट कट्टा खराडी या दोन संघादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचे कप्तान आपल्याला नम्र विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने वाटचाल करायची. चला दोन्ही संघाला विनंती आहे आपले कप्तान नाणेफेक करण्यासाठी यायचंय. क्रिकेट कट्टा खराडी विरुद्ध या ठिकाणी जो तिसरा सामना खेळवला जाणार आहे आयुष 11 शिवणे. दोन्ही संघांच्या कप्तानांना विनंती आहे आपण कृपया कॉम्बॉक्सचा संपर्क साधा. इथे नाणेफेक केली जाईल. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष आशिषदा माने यांच्या सौजन्याने आपण पाहतो त्या ठिकाणी पीएनची ब्रँड असलेला एक कॉइन आपल्याला टॉस साठी जो दिला गेलेला आहे प्रोव्हाइड केला गेलेला आहे. नाणेफेक केली जाते आयुष 11 शिवणी विरुद्ध क्रिकेट कट्टा कराडी या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेक केली जाते. या संपूर्ण टुर्नामेंटचं आयोजन जे पाहिलं जातंय शोएब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाते. दरम्यान मैदानात हे थोडंसं वळूया. 11 ब्रदर्सचे आपण 12वे खेळाडू पाठवा जरा विनंती आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू रनर अलाउड नाहीये याची नोंद घ्यायची. आपण ICCच्या माध्यमातून काही नियम नक्कीच फॉलो करतो टेनिस क्रिकेटमध्ये आणि सामन्याला सुरुवात होते. 67 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी नक्कीच सज्ज झालेले दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू आहे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट पिचचा चेंडू नक्की थोडासा खाली राहिला होता टप्पा. नक्कीच क्षेत्ररक्षक सज्ज यष्टीरक्षक सज्ज झालेले आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आहे. या पुढच्या चेंडूवरती मात्र कडकड 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 कडकडीत प्रहार. परंतु मला वाटतं चेंडू फार दूरपर्यंत गेलेला नाहीये आणि धावा सुद्धा फारशा काही आक्रमक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एकच धाव जिथे 2 धावा सहज होऊ शकल्या असत्या नेमकं तिथे एकच धाव घेतलेली. नेमकं याच्या मागचं कारण काय आहे नक्कीच त्या फलंदाजाला माहित आहे. मात्र एका धावेने खातं मात्र संघाचं उघडलं गेलेलं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी वीरा रवी हो बॅटची कडा लागते. चेंडू जातोय आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत सरपडत गेलेला सौखार 4 धावा. नक्कीच शशीच्या बॅट मधून एक जबरदस्त असा आपल्याला प्रहार पाहायला मिळाला. फटकेबाजी करत होते. फ्रंटला खेळण्याचा प्रयत्न होता पुढच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा मात्र इथे नक्कीच लागते आणि चेंडू आपण पाहतो तर थर्डमॅनच्या दिशेने डीप थर्डमॅनला इथे मात्र चौकार आणि या 4 धावांनी धाबसंख्या मुसंडी मारते. धाबसंख्या जाऊन पोहोचते
ती 5 धावा. एकही गडी न गमवता 5 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या 67 धावांचा पाठलाग इथे केला जाईल. मात्र फलंदाजीला आपण पाहतो तर पुन्हा एकदा शशी. ओहो, यावेळेला फटका नक्कीच डिप्स्कवर गेला. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षण झालेलं आहे, मात्र इथे एक धाव निश्चित मिळते. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या थोडीशी बदलताना पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. नक्कीच आपण पाहूया. या ठिकाणी आयुष 11 शिवनी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओहो, यावेळेला फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. सिग्निफिकंट शॉट ऑफ विराट कोहली. वन ऑफ द बेस्ट शॉट बाय शशी. डीप कव्हरला एक जबरदस्त फटका. माफ करा, रवीच्या बॅट मधून हा निघालेला फटका आहे. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते रवी. आणि असं बऱ्याच एका गाण्यामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं, रवी शशी अग्नी. अगदी त्याच पद्धतीने इथे मात्र नक्कीच रवी आणि शशी मैदानात धुमाकूळ घालतायत. 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे आपण पाहतो एक जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतो तर पुन्हा एकदा शफल होऊन फटका सजवलेला आहे. चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा पाहूया. इथे मात्र येतोय 6 धावा. छत्रपतीचा छावा आणि बॅट मधून निघाले 6 धावा. इथे मात्र आपण पाहतो तर गोलंदाजीमध्ये बदल होईल. नक्कीच एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 16 धावा धावफलकावरती सजवलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतो तर मैदानात बदल होतोय गोलंदाजीमध्ये, तर समालोचनामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. या ठिकाणी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत हिंदीमध्ये अतिशय उत्कृष्ट सुमधुर असं समालोचन करणारे देवा लांडगे या ठिकाणी माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले आहेत. या पुढचा आवाज आपण ऐकूया देवा भाऊ यांचा. हेलो, नमस्कार. बॉलर नेम प्लीज. बॉलरचं नाव सांगा. अजिंक्य सुनील शिंदे. ओके ओके. हेलो हेलो, नमस्कार. नमस्कार और स्वागत है आप सभी का फिर से एक बार खिलाड़ी चषक 2025 में. पहला दिन है, पहले दिन का दूसरा मुकाबला. और इस बार खेला हवाई फायर. गेंद हवा में जरूर है, ऊंचाई ज्यादा, दूरी है पूरी और 6 की मंजूरी. बहुत बढ़िया शॉट. फटका असा द्वादा. That was over the mid wicket for 6, that maximum, and the score moves on to 22. 22 रन पे स्कोर पहुंचा है 11 ब्रदर्स भोसरी. लक्ष्य जो है वो 67 रन का लक्ष्य है. अब तक बने हैं 22. जीत के लिए भी 45 रन 28 गेंदों में 11 ब्रदर्स भोसरी. और अगला गेंदबाजी के लिए तैयार सुनील शिंदे. स्पेल का पहला ओवर है. इस बार रिवर्स अटेम्प्ट, बहुत बढ़िया शॉट. गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, पीछे है फील्डर, क्या रोक पाएंगे? जी नहीं, गेंद में रफ्तार है ज्यादा, निकल गई 4 रन के लिए सीमा रेखा के बाहर. बहुत बढ़िया शॉट, ब्यूटीफुल स्ट्रोक, रिवर्स स्वीप. और दिस टाइम मिस टाइम शॉट, नीचे. ओहो, 3 फील्डर के बीच में गेंद गिरी है, बिल्कुल सुरक्षित स्थान पे. हल्के से लगा ऊंचाई होगी, लेकिन ऊंचाई बहुत कम थी और 1 रन वहां पे मिला है. इतना अच्छा टाइमिंग नहीं था, टाइमिंग बढ़िया नहीं था. भाग्यशाली रहे, लकी रहे बल्लेबाज यहाँ पे. वीरा और शशि बर्वे की जोड़ी मैदान में है. छोटी गेंद
ओहो मिस कर दिया, थोड़ी सी टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकली है गेंद, उसको ऑन साइड में पुल करने का प्रयास जरूर था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ। डॉट बॉल, अच्छा कमबैक, पहली गेंद पे शून्य, दूसरी गेंद पे छक्का, फिर चौका, फिर अच्छा कमबैक मैं कहूंगा सुनील शिंदे की तरफ से। और इसी बीच टप्पा पड़ने के बाद नीचे रही थी गेंद, शॉट स्क्वायर लेग वहां पे थे, रफ्तार ज्यादा थी गेंद में, नहीं रोक पाए, लेकिन जो मिड विकेट का खिलाड़ी है उन्होंने गेंद को रोका है। अच्छा बैकअप में कहूंगा, 1 रन। रवि और शशि बर्वे ये जोड़ी फिलहाल मैदान में। ओवर नंबर 2 समाप्त हो चुका है और स्कोर है 11 ब्रदर्स भोसरी टीम का बिना किसी विकेट के नुकसान के 28 रन, जीतने के लिए 24 गेंदों में 39 रन की जरूरत। और सभी दर्शक, सभी खिलाड़ी, सभी अतिथि, सभी का बहुत बहुत स्वागत है खिलाड़ी चषक 2025 में। देखिए प्रतियोगिता कितनी भी बड़ी हो, कोई फंक्शन कितना भी बड़ा हो, दर्शकों के बिना वो अधूरा होता है, इसलिए आप सभी दर्शकों का खिलाड़ी चषक की तरफ से मैं बहुत बहुत स्वागत करता हूं। चलिए तीसरे ओवर की शुरुआत यहां पे होने जा रही है। मैच कांटे की टक्कर देखने को मिलेगी, इसी आशा करते हैं। 24 गेंदों में 39 रन की आवश्यकता है। 11 ब्रदर्स भोसरी टीम बल्लेबाजी कर रही है। संडे क्रिकेट क्लब पहले बल्लेबाजी करते हुए 66 रन बनाए थे, 67 का लक्ष्य 11 ब्रदर्स भोसरी के सामने है। और इस बार गेंद देखिए, धीमी गति की गेंद और बिल्कुल खेलने का प्रयास जरूर था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में इतना अच्छा संपर्क नहीं है। स्क्वेयरले की दिशा में गेंद गई है, विकेट कीपर भी दौड़े हैं, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। संडे क्रिकेट क्लब आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, विनंती आहे। संडे क्रिकेट क्लब, कारण गोलंदाजाचं नाव कळवा, गोलंदाजाचं नाव राहुल, ओके राहुल, राहुल गोलंदाज राहुल। हा चेंडू हवेमध्ये आणि इथे पहा, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, ब्युटिफुल कॅच, ब्रिलियंट कॅच दैट वाज। रिवर्स अटेम्प्ट, फुल टॉस गेंद थी, खिलाड़ी वहां पे थे। त्या गाण्यावर मला नाच मला नाचायचंय. बार बार कहते हैं क्रिकेट संभावनाओं का खेल है, बहुत संभावना इसके ऊपर है। देखिए ये ओवर में ऐसे लग रहा था सलामी जोड़ी अंत तक खेलेगी, लेकिन एक अच्छा ओवर, दो एक बेहतरीन गेंद, और मैच की कहानी में थोड़ा सा ट्विस्ट यहां पे आता हुआ 11 ब्रदर्स भोसरी दूसरा विकेट उन्होंने खोया है तीसरी ओवर की चौथी गेंद पे 29 रन पे। बिल्कुल जड़ में गेंद थी और श्रीकुंज आए थे बल्लेबाजी करने, और श्री पुष्पराज आए और बिना खाता खोले ही पवेलियन की ओर चले हैं। और इक्वेशन है 20 गेंदों में 38 रन की आवश्यकता है। 38 runs required in 20 balls to win for 11 brothers Bosri.
आयुष 11 शिवने वर्सेस क्रिकेट कट्टा खराड़ी के बीच में अगला मुकाबला खेला जाएगा। टॉस हो चुका है। आयुष 11 टीम ने जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। नए बल्लेबाज सुमित रावत, और उन्होंने खेला है आते ही ओवर द कवर खेलने का प्रयास जरूर था, लेकिन एक रन जरूर मिलेगा वहां पे। एक रन की मदद से स्कोर 30 रन पे पहुंचा है। फोर्टी प्लस खिलाड़ी चषक इस बार जारी है। गेंद धीरे 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 सीमा रेखा की तरफ, फील्डर वहां पे खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग और फेंका जब तक एक रन दोनों बैटर ने पूरा किया। एक रन की मदद से स्कोर जो है वो 3 ओवर के बाद 11 ब्रदर्स भोसरी 2 विकेट के नुकसान के बदले 31 रन। इक्वेशन 18 गेंदों में 36 रन की आवश्यकता है। 200 की स्ट्राइक रेट से औसत से रन बनाने हैं 11 ब्रदर्स भोसरी को। बन सकते हैं कि 6 गेंदों में 36 बन सकते हैं, 18 में 36 बन सकते हैं। ये खिलाड़ियों की इंटेंट के ऊपर निर्भर करता है, किस सोच के साथ खिलाड़ी खेलता है उसके ऊपर निर्भर करता है खेल में क्या होने वाला है। सुमित रावत, इनको प्यार से सब लोग ताऊ जी कहते हैं, ताऊ जी। तो अभी ताऊ जी बल्लेबाजी कर रहे हैं। राहुल जाधव 1 ओवर 3 रन और 2 महत्वपूर्ण सफलताएं। एक कमाल की ओवर, बेहतरीन ओवर, शानदार ओवर राहुल जाधव की तरफ से देखने को मिला है, और केवल 3 रन और 2 सफलताएं। इस बार खेला है लॉन्ग ऑन क्षेत्र में जा रही है गेंद। खिलाड़ी वहां पे मौजूद, हल्की सी फिसले थे खिलाड़ी, वहां पे संतुलन खो बैठे थे, लेकिन गेंद को रोका है उन्होंने। अंत तक गेंद के ऊपर नजर रखी और गेंद को रोका, और बढ़िया फील्डिंग में कहूंगा। टीम के लिए रन्स उन्होंने बचाए। अनिल पाटिल इस बार हवा में है, और फील्डर देखना होगा क्या गेंद को रोक पाएंगे। रोक पाएंगे, बिल्कुल रोक पाएंगे, क्योंकि उन्होंने अंदाजा लिया था, उन्होंने गेंद को जज किया था। अगर वो चले जाते आगे तो शायद गेंद पीछे चली जाती। उन्होंने प्रेफर किया कि गेंद को रोक लिया जाए, 4 रन रोक लिया जाए, और 1 रन के साथ संतुष्ट दोनों बैटर। थोड़ी सी स्टार्ट अगर रखते तो कैच भी हो सकता था, इसलिए हमने थोड़ी देर पहले कहा कि खिलाड़ियों का किस इंटेंट के साथ खेलता है, किस सोच के साथ खेलता है, उसके ऊपर निर्भर है नतीजा। Good fielding, good fielding, good stop. No chance for run. It's a dot ball. इस बार खेला है सीधे बल्ले से, गैप में, बहुत बढ़िया, ब्यूटीफुल स्ट्रोक दैट वाज, स्ट्रेट बैटेड शॉट। Into the gap between long on and long off. No chance for fielder. That's boundary, and the score moves on to 37 for the loss of 2 wickets. सीमारेषा भेदून गेला आर स्लोअर वन, और इस बार खेल दिया है। गेंद को मिड विकेट की दिशा में जा रही है गेंद, खिलाड़ी वहां पे है मौजूद। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और केवल 1 रन वहां पे मिला है। 1 रन की मदद से स्कोर 38 पे पहुंचा है। आखिरी गेंद है चौथे ओवर की जीत के लिए। यहां से आगे 13, माफ कीजिए, स्कोर इज अपडेटिंग, माफ कीजिए, स्कोर अपडेट हो रहा है। एक डॉट है ना,
12 गेंदों में 29 रन की आवश्यकता है। 12 गेंदों में 29 रन की आवश्यकता है। 12 गेंदों में 29 रन। छह रन। बॉलर नेम लवकर सांगा। राहुल। इसी बीच मिड विकेट की दिशा में जा रही गेंद, खिलाड़ी वहां पे मौजूद है, आसानी के साथ 1 रन वहां पे पूरा किया है। सुमित ऑन स्ट्राइक। जीत के लिए 8 गेंदों में 20 रन की आवश्यकता। 8 गेंदों में 20 रन की आवश्यकता। इस बार भी 1 रन लॉन्ग ऑन क्षेत्र में, आसानी के साथ 1 रन। इस बार खेला है कवर की दिशा, एक्स्ट्रा कवर की दिशा में जा रही गेंद, खिलाड़ी वहां पे है डीप एक्स्ट्रा कवर में, हल्की सी भी स्पीड और बैकअप अच्छा, गुड बैकअप। यहां पे दौड़ सकते थे, 2 रन हो सकते थे, लेकिन ऐसा लग रहा है थोड़े से थके थके से नजर आ रहे हैं। अब 5 ओवर के बाद स्कोर है 11 ब्रदर्स भोसरी 49, 49 runs on the board after 5 overs for the loss of 2 wickets and required 18 runs in 6 balls. This time, oh, white ball, white ball, white ball. व्हाइट बॉल के लिए रिव्यू लिया गया है और बॉलरचं नाव सांगा अगोदर सर. सुभाष, गोलंदाज सुभाष आहे आणि इथे वाईड साठी मात्र रिव्यू घेतला गेलाय. तिसरे पंच नक्कीच चेक करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. छह गेंदों में 18. अभी निर्णय नहीं आया है, निर्णय आने के बाद अपडेट किया जाएगा. फिलहाल के लिए 6 में 18. अंपायर ने वाइड दे दिया है, लेकिन प्लेयर ने रिव्यू लिया है कि वो वाइड नहीं है. सो अपडेटेड स्कोर इसके बाद आपको बताया जाएगा. फिलहाल के लिए 6 में 18 की आवश्यकता है.
सो अंपायर चेक कर रहे हैं। वाइड बॉल का इशारा किया अंपायर ने। तीसरे अंपायर का फैसला है वाइड बॉल है। इसका मतलब एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगी। अब 6 में 17 की आवश्यकता। 6 गेंदों में 17 रन। क्या होगी मैच की कहानी, आने वाली 6 गेंदें हमें बताई। तब तक के लिए बने रहे हमारे साथ। इस बार नीचे रहती हुई गेंद खेल दिया मिड विकेट। यहाँ पे रन्स जो है वो नहीं ले रहे बैटर। एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है। बीच में आपको शॉट खेलने का मौका मिलेगा, लेकिन एक एक रन बहुत जरूरी है। लेकिन प्रयास यहां पे और ये हवा में गेंद नीचे है फील्डर। यहां पे मिलेगा विकेट। विकेट नंबर 3। देखिए क्या होता है जब आप अभी अगर ये रन लेते त्या गाण्यावर मला शायद नाचायचं मिली इसे के कारण वहां पे विकेट का पतन। और ये तीसरा झटका लगा 11 ब्रदर्स भोसरी को। जीतने के लिए 4 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है। स्कोर इज अपडेटिंग। 5 गेंदें बची है और 5 में जीतने के लिए 11 ब्रदर्स भोसरी को 17 रनों की आवश्यकता है। 4 में 17 माफ कीजिए। अभी 4 में 17 की आवश्यकता है। यहां पे बड़े हिट की जरूरत, बड़े शॉट की दरकार। किसके बल्ले से आएगा बड़ा शॉट। हवाई फायर, ऊंचाई है, दूरी दूरी। ओ माय गॉड, यहां पे मिसजज हुआ है जरूर। रन नहीं लिया है। बॉल लगा है, प्लीज देखो उनको बॉल लगी है, कहां पे लगी है चेक करो। सूर्य किरणों की प्रकाश की वजह से थोड़ी सी दिक्कत जरूर हुई वहां पे, अन्यथा ये कैच हो सकता था। और अगर मिस जज होती तो गेंद 4 रन के लिए सीमा रेखा के बाहर भी। सर्व खेळाडूंसाठी पहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण बघू शकताय। जे स्टँड्स आहे दर्शक प्रेक्षकांसाठी बनवलेले स्टँड्स या ठिकाणी आहे, पहा तिथे पाण्याची व्यवस्था केलेली। ॲम्ब्युलन्स ज्या ठिकाणी दिसते ॲम्ब्युलन्सच्या बाजूला ॲम्ब्युलन्स बघा, मणिपालची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आहे, त्याच्या बाजूला तुम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे। ड्रिंकिंग वाटर इज अवेलेबल फॉर एवरी प्लेयर। ऑडियंस दर्शक आप सभी के लिए पानी की व्यवस्था की गई है। हवा में गेंद सीधे फील्डर के हाथ में। विकेट नंबर 4। त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा
और ये खेला है कवर की दिशा में, हवा में है जरूर, लेकिन द फील्डर से है दूर, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, फील्डर पीछे है, क्या रोक पाएंगे? ओहो हो, गुड फील्डिंग। यहाँ पे कैच के लिए प्रयास जरूर था। सुमित स्ट्राइक पे है और आखिरी एक गेंद बची है जीतने के लिए। 16 रनों की आवश्यकता है, एक में 16, और जीत के एक कदम दूर है संडे क्रिकेट क्लब। और इसी के साथ संडे क्रिकेट क्लब ने इस प्रतियोगिता का पहला मैच जीता है, प्रतियोगिता का दूसरा, लेकिन संडे क्रिकेट क्लब का पहला मैच जीता है। वेरी वेरी कांग्रेचुलेशंस, अभिनंदन, वेल प्लेड बोथ द टीम। आखिर तक फाइट दी और अंत में जीत मायने रखती है, और जीत यहां पे हुई है संडे क्रिकेट क्लब की। संडे क्रिकेट क्लब won by 15 runs. Congratulations, the next match. Get ready for the one more battle. Ayush 11 versus Cricket Katta Kharadi.